नमस्कार. बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरतीची स्क्रीनिंग टेस्ट आता अगदी जवळ आली आहे आणि त्याबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती आपण आज एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे तयारीला लागण्यापूर्वी सगळं काही व्यवस्थित क्लिअर होईल. आणि हो, आपण जे काही माहिती पाहणार आहोत ना, ती सगळी ह्या अधिकृत सूचनेवर आधारित आहे. ही सूचना 18 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे ही 100% खरी आणि अचूक माहिती आहे याची खात्री बाळगा. आता जरा या आकड्यावर नजर टाका. 1,15,922. हो, तब्बल इतके उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. म्हणजे विचार करा, स्पर्धा किती तगडी असणार आहे. त्यामुळे तयारी एकदम जोरात करावी लागणार आहे, हे नक्की. ठीक आहे, तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, ज्याची सगळेच जण वाट पाहत होते. ती म्हणजे परीक्षेची तारीख. चला बघूया काय डिटेल्स आहेत ते. ही माहिती तर अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. बघा, परीक्षेची तारीख आहे रविवार 26 एप्रिल 2026. वेळ आहे सकाळी 10 ते 11. म्हणजे फक्त 1 तासच मिळणार आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? रिपोर्टिंग टाईम. सकाळी 9 वाजता, आणि तो पण शार्प. म्हणजे वेळेवर पोहोचणंच लागेल. जराही उशीर करून चालणार नाही. बरं, तारीख आणि वेळ तर कळली, पण आता पुढचा प्रश्न, परीक्षेला जायचं कुठे? म्हणजे आपलं एक्झाम सेंटर कसं ठरवलं गेलं आहे ते आता समजून घेऊया. तर हे सेंटर कसं ठरवलंय त्याचं लॉजिक अगदी सोपं आहे. फॉर्म भरताना जो पोस्टल ॲड्रेस दिला होता त्यावर सगळं अवलंबून आहे. उदाहरणार्थ, ज्यांचा पत्ता पालघरचा आहे त्यांचं सेंटर ठाणे जिल्ह्यात आलं आहे, आणि ज्यांचा पत्ता दादरा आणि नगर हवेली, दीव दमन किंवा दक्षिण गोव्याचा आहे त्यांना मुंबई जिल्ह्यात सेंटर देण्यात आलं आहे. आणि एक गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा, परीक्षा केंद्र बदलून मिळावं अशी कुठलीही रिक्वेस्ट अजिबात विचारात घेतली जाणार नाही. सो जे सेंटर मिळालं आहे तिथेच परीक्षेला जावं लागेल. यात आता कोणताही बदल शक्य नाही. चला आता वळूया त्या डॉक्युमेंटकडे ज्याशिवाय परीक्षा हॉलमध्ये एंट्रीच मिळणार नाही. बरोबर, हॉल तिकीट. ते कसे मिळवायचं, त्याची प्रोसेस काय आहे ते बघूया. प्रोसेस एकदम सिंपल आहे. सगळ्यात आधी जी ऑफिशियल वेबसाईट आहे bombayhighcourt.nic.in तिथे जायचं. 21 एप्रिल 2026ला सकाळी ठीक 11 वाजल्यापासून डाउनलोडची लिंक सुरू होईल. मग आपलं हॉल तिकीट किंवा ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं, आणि हो, त्याची एक चांगली क्लिअर प्रिंट काढायला विसरू नका. ओके, आता हॉल तिकीट तर मिळालं, पण परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी गडबड नको म्हणून काय काय सोबत ठेवायचं आहे याची एक चेकलिस्टच बनवून टाकूया, म्हणजे सगळं सोपं होईल. तर बघा, सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीटची प्रिंटआउट. दुसरं, एक ओरिजिनल फोटो आयडी, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट यापैकी काहीही चालेल. आणि तिसरी गोष्ट, जर नावात काही बदल झाला असेल तर त्यासाठी गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवावं लागेल. आणि एक महत्त्वाची सूचना, या सांगितलेल्या गोष्टींशिवाय दुसरी कुठलीही वस्तू आतमध्ये न्यायला परवानगी नाही. म्हणजे मोबाईल फोन, बॅग्स किंवा दुसरं काहीही, हे सगळं बाहेरच ठेवावं लागेल. आता असा एक प्रश्न मनात येऊ शकतो की समजा हॉल तिकीटमध्येच काहीतरी चूक असेल तर, नाव चुकलं असेल किंवा फोटो, तर मग काय करायचं? घाबरू नका, त्यावर पण सोपा उपाय आहे. बघा, डाउनलोड केल्यावर हॉल तिकीट नीट तपासा. त्यात जर काही चूक दिसली, म्हणजे नावात, फोटोमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही डिटेलमध्ये, तर टेन्शन घ्यायचं नाही. अशा वेळी काय करायचं? तर recruitment@bahc.gov.in या ईमेल आयडीवर एक ईमेल करायचा. ईमेलमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: आपलं नाव, सीट नंबर आणि रजिस्ट्रेशन आयडी. आणि हो, सोबत हॉल तिकीटची सॉफ्ट कॉपी म्हणजे JPG किंवा PDF फाईल अटॅच करायला विसरू नका. आणि ही सगळी माहिती कुठून आली? तर पुन्हा एकदा सांगतो, ही सगळी माहिती त्या अधिकृत सूचनेतूनच घेतली आहे. इथे आपण निबंधक कार्मिक यांची सही सुद्धा पाहू शकता. म्हणजे सगळं काही ऑफिशियल आहे. तर आता परीक्षेबद्दलच्या सगळ्या स्टेप्स आपल्यासमोर क्लिअर आहेत. तारीख, वेळ, सेंटर, काय सोबत न्यायचं, काय नाही, सगळं काही. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न फक्त एकच उरतो. इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी आपण तयार आहोत का?